नेक्स्ट आर्टिकल इज बर्थ कंट्रोल. बर्थ कंट्रोल करण्याच्या अनेक मेथड्स अवेलेबल आहेत. अनेक मेथड्स आपल्याकडं अवेलेबल आहेत. याच्यामध्ये टेम्पररी मेथड्स आणि परमनंट मेथड्स यांचा वापर आपण करत असतो. सुरुवातीला आपण पाहूया टेम्पररी मेथड्स. म्हणजे काही कालावधीसाठी प्रेग्नन्सी होऊ नये, फर्टिलायझेशन होऊ नये याच्यासाठी टेम्पररी मेथड्स आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो. यामध्ये पहिली मेथड आहे रिदम और सेफ पीरियड मेथड. ही सोपी मेथड आहे. जे मेन्स्ट्रुअल सायकल फिमेलचं आहे त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओव्ह्युलेशन कधी होणार हे फार महत्त्वाचं आहे. जसं 28 दिवसाचं सायकल असेल तर त्यामध्ये 14th डेला ओव्ह्युलेशन होऊ शकतं. 28 दिवसाचं सायकल असेल तर मिड डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल होऊ शकतं. परंतु एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये, एखाद्या फिमेलमध्ये समजा 35 डेजचं सायकल असेल तर काय, तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय तर सिक्रिटरी फेज त्या फेजचा पिरियड फिक्स आहे. म्हणजे पुढचे जे समजा मिड डेला 14व्या दिवशी जर ओव्ह्युलेशन होत असेल तर त्याच्यानंतर राहिलेले जे 14 दिवस आहेत तो सिक्रिटरी फेजचा पिरियड आहे आणि तो फिक्स आहे. सायकल कमी जास्त ड्युरेशनचं जरी असलं तरी तो पिरियड फिक्स असल्यामुळं समजा 35 दिवसाचं सायकल असेल तर ओव्ह्युलेशन कधी होणार आहे 35 - 14. 21व्या दिवशी ओव्ह्युलेशन होणार आहे. म्हणजे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या रिप्रोडक्टिव्ह सायकलची, त्या मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल डिटेल माहीत असले पाहिजेत. आणि मग जनरली आपण 28 दिवसाचं सायकल जे विचारात घेतोय त्या सायकलमध्ये 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असेल तर त्याच्या अगोदर काही दिवस आणि नंतर काही दिवस कॉप्युलेशन किंवा इंटरकोर्स अवॉइड करायचा. त्याच्या अगोदर काही दिवस आणि नंतर काही दिवस जर इंटरकोर्स अवॉइड केला तर फर्टिलायझेशनचे चान्सेस कमी होतील. आणि सेफ मेथड आहे, याच्यात वेगळं काही नाही करायचं. याच्यामध्ये वेगळं काही करायचं नाही आहे. आणि या दरम्यान, या 14 दिवसाच्या पुढं मागं जे दिवस असतील त्या दरम्यान सेक्स करायचा असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेसचा वापर करायचा. असं जर केलं तर ही सर्वात सेफ मेथड आहे. परंतु शुअर म्हणता येत नाही. शुअर म्हणता येत नाही. असंच घडेल असं काही सांगता येत नाही. एक आपण अंदाज व्यक्त करतोय. ही काही सर्वांमध्ये म्हणजे अगदी शुअर मेथड आहे
असं आपण सांगू शकत नाही. 80% शुअर आहे, परंतु तरीही यात काही चेंजेस होऊ शकतात. त्यामुळं 100% विश्वास यावर ठेवणं पण शक्य नाही. त्याच्यानंतर सेकंड मेथड येते क्वायटस इंटरप्टस. क्वायटस इंटरप्टस म्हणजे इंटरकोर्स सुरू असेल त्यावेळी फ्रिक्शनलेस मोमेंट्स पेनिसच्या सुरू असतात वजायनामध्ये, आणि ज्यावेळी सीमेन इजेक्ट करायचं असेल त्यावेळी पेनिस बाहेर काढलं जातं, त्याला आपण म्हणतो क्वायटस इंटरप्टस. आणि सीमेन वजायनामध्ये सोडायचं नाही, त्यावेळी पेनिस बाहेर काढलं जातं, त्याला आपण क्वायटस इंटरप्टस म्हणतो. परंतु ही मेथड शुअर आहे का? नाही. कारण काही वेळा अगोदर जे फ्लुइड्स रिलीज होत असतं, कॉपर्स ग्लँडचं सिक्रिशन वगैरे रिलीज होत असतं, त्याबरोबर सुद्धा काही वेळा स्पर्म पुढं जाऊ शकतात. त्यामुळं ही 100% शुअर मेथड आपल्याला गृहीत धरता येणार नाही. लॅक्टेशनल अमेनोरिया म्हणजे ज्यावेळी चाइल्ड बर्थची प्रोसेस होते, चाइल्ड बर्थची प्रोसेस झाल्यानंतर पुढचे 6 महिने त्या मदरचा लॅक्टेशन पिरियड आहे. लॅक्टेशन पिरियड आहे. आणि या लॅक्टेशन पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणावर LTH सिक्रीट होत असतं. LTH secretion is very high, and LTH secretion जर हाय असेल, it acts as a natural contraceptive. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून LTH त्यावेळी मदत करतं. जोपर्यंत LTH ची लेवल जास्त असेल तोपर्यंत रिप्रोडक्शन होऊ शकणार नाही. त्यामुळं ही एक नैसर्गिक मेथड आहे. निसर्गानं बनवलं असेल की लगेच दुसरं बेबी म्हटल्यावर पहिल्याची काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे ना. म्हणून ही एक नॅचरल मेथड आहे. नॅचरल मेथड आहे म्हणून आपण LTH ला नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह सुद्धा म्हणतो. त्याचं कारण हे आहे. त्यानंतर केमिकल. यामध्ये स्पर्मिसाइडल केमिकल्स, मग ते फोम्स असतील, जेली असतील, की त्या पॅसेजमध्ये अप्लाय केले रिप्रोडक्शनच्या वेळी तर स्पर्म सगळे मारले जाणार. स्पर्म मारणारे केमिकल्स त्यावेळी त्या पाथमध्ये अप्लाय केले तर स्पर्मिसाइडल केमिकलचा वापर केला तर स्पर्म मारले जाणार आणि त्यामुळं रिप्रोडक्शनची प्रोसेस म्हणजे पुढं फर्टिलायझेशन वगैरे व्हायचे चान्सेस नाहीत. त्याच्यानंतर ज्या मेथड आहेत त्या आहेत मेकॅनिकल. मेकॅनिकल या मेकॅनिकल मेथडमध्ये
युटेराइन डिव्हायसेस IUD. इंट्रायुटेराइन डिव्हायसेसचा वापर केला जातो. इंट्रायुटेराइस डिव्हायसेसचा वापर केला जातो. आता मेकॅनिकलमध्ये इंट्रायुटेराइन डिव्हायसेसचा जो वापर केला जातो त्याच्यामध्ये कॉपर रिलीजिंग डिव्हायसेस आहेत. कॉपर रिलीजिंग डिव्हायसेस, जसं एक्झाम्पल घेतलं तर कॉपर टी, आपण कॉपर टी म्हणतो. त्याचबरोबर Cu7 आहे आणि मल्टीलोड 375. हे जे डिव्हायसेस आहेत कॉपर टी वगैरे, जसं हा युटेरस आहे, याच्यामध्ये कॉपर टी हे डिव्हाइस इन्सर्ट केलं जातं आणि त्याला एक वायर खाली सोडली जाते, कारण ज्यावेळी नको असेल त्यावेळी हे डिव्हाइस आपल्याला बाजूला काढता यावं. आणि कॉपर टी मध्ये हा कॉपर रिलीज होत असल्यामुळं इट इनहिबिट स्पर्म मोबिलिटी. स्पर्मची मोबिलिटी इनहिबिट करायचं काम हे कॉपर रिलीजिंग जे डिव्हायसेस आहेत ते करतात. त्याचबरोबर आणखी हार्मोन रिलीजिंग डिव्हायसेस सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये प्रोजेस्टासर्ट LNG20 हे हार्मोन रिलीज करणारे डिव्हायसेस आहेत. याच्यामुळं सुद्धा प्रेग्नन्सी होणार नाही. तर हे काही इंट्रायुटेराइन डिव्हायसेस झाले. हे काही झाले, यातला एक इंट्रायुटेराइन डिव्हायसेस. त्याच्यानंतर कंडम्स. रबर पासून आपण कंडम्स बनवतो. मेल मध्ये पण त्यांचा वापर केला जातो, फिमेल मध्ये पण कंडम्स आपल्याला मिळतात, पण मॅक्झिमम मेल कंडमचा यूज केला जातो आणि त्यामुळं सुद्धा फर्टिलायझेशन होणार नाही. याचा वापर केल्यामुळं फर्टिलायझेशन एक आहे आणि त्याचबरोबर इट ऑल्सो हेल्प्स टू प्रिव्हेंट दी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिव्हायसेस STD. मग गोनोरिया, सिफिलस, HIV, जिनायटल हर्ब्स वगैरे जे डिसीजेस आहेत, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस पासून सुद्धा बचाव होतो. त्यामुळं जगामध्ये आज या मेथडचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यानंतर
डायफ्रॅम, सर्वायकल कॅप्स. डायफ्रॅम्स किंवा सर्वायकल कॅप यांचाही वापर केला जातो. म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान यांचा सुद्धा वापर करतो आणि हा म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही, स्पर्म तिथपर्यंत पोचणार नाही, त्याच्यासाठी यांचा सुद्धा वापर केला जातो. तर हे वेगवेगळे झाले मेकॅनिकल डिव्हायसेस. हे सगळे झाले मेकॅनिकल डिव्हायसेस. त्याच्यानंतर फिजियोलॉजिकल डिव्हायसेस. फिजियोलॉजिकल डिव्हायसेस, अनेक प्रकारचे फिजियोलॉजिकल डिव्हायसेस यांचा वापर केला जातो. याच्यामध्ये मालाडी, सहेली किंवा इमर्जन्सी पिल्स, $72 वगैरे नावानं आहेत. या पिल्समध्ये काय असतं तर याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन दोन्ही मिळून असू शकतात किंवा प्रोजेस्टेरॉन अलोन त्याचाही वापर केला जातो. तर याच्यापैकी म्हणजे यांचा काय उपयोग होतो, या हॉर्मोनच्या पिल्स वापरल्यामुळं काय होतं तर इट प्रिव्हेंट सिक्रीशन ऑफ FSH and LH and it prevent ओव्ह्युलेशन. म्हणजे या पिल्स मध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन असतात, काहींमध्ये फक्त प्रोजेस्ट्रॉन आहे. तर या हॉर्मोन्सच्या पिल्स घेतल्यामुळं प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजनची लेवल वाढते फिमेलमध्ये अँड दॅट इनिबिट द सिक्रीशन ऑफ FSH and LH and that prevent the ovulation. त्यामुळं ओव्ह्युलेशन होत नाही. तर अशासाठी ओव्ह्युलेशन होऊ नये यासाठी या पिल्स घेतल्या जातात. यामध्ये मालाडी जी आहे ती डेली घेतली जाणारी गोळी आहे. 21 दिवस ही गोळी घेतली जाते. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 5व्या दिवसापासून ही गोळी पुढं 21 दिवस, त्याच्या पुढं 21 दिवस ही घ्यायची. परंतु या गोळीचे अनेक साईड इफेक्ट आहेत. या गोळीचे अनेक साईड इफेक्ट दिसून आलेले आहेत आणि म्हणून यामध्ये पुढं सहेली नावाची गोळी निर्माण केली गेली. ही सहेली गोळी जी आहे ती वीकली घ्यायची आहे आणि ही नॉन स्टिरॉइड आहे आणि त्यामुळं स्टिरॉइड गोळी घेतल्यामुळं जे मालाडीमध्ये आहे ते स्टिरॉइड गोळीमुळं जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्या फिमेलमध्ये ते प्रॉब्लेम्स मिनिमाइज करण्याचा प्रयत्न नॉन स्टिरॉइड असणाऱ्या सहेली गोळीमध्ये केला गेला आहे. नॉन स्टिरॉइड गोळीमध्ये केला गेला आहे. त्याचबरोबर जर इमर्जन्सी पिरियड असेल म्हणजे काही वेळा चुकून फर्टिलायझेशनची शक्यता निर्माण झाली, अनसेफ सेक्शुअल इंटरकोर्स झाला किंवा अत्याचाराच्या दरम्यान सेक्शुअल इंटरकोर्स
जो झाला असेल, तर अशा वेळी आपण काय करतो, आता मार्केटला आय पिल्स नावानं गोळ्या मिळतात, 72 तास त्या इफेक्टिव्ह आहेत, कारण त्या दरम्यान आपण प्रोजेस्ट्रॉन मोठ्या प्रमाणावर देत असतो. त्यासाठी आपण काय करतो, प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन आहे. बहात्तर तास ॲडव्हर्टाईज आपण पाहतो. तर इमर्जन्सी पिरियडला सुद्धा या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे म्हणजे जर प्रेग्नन्सी राहू नये म्हणून जे काही सगळं वापरायला पाहिजे डिव्हायसेस, असं न करता चुकून तशा प्रकारे इंटरकोर्स झाला किंवा अत्याचारामुळं झाला, या दरम्यान इमर्जन्सी पिल्सचा वापर केला जातो. त्याचं नावच दिलंय 72 तास. ही पण एक महत्वाची मेथड आहे. त्याचबरोबर काही इंजेक्टिबल डिव्हाइस, इंजेक्टिबल पण काही मेथड्सचा वापर करता येतो. जसं काही मेडिसिन्स जे आहेत ते आपण काय करतो, दे आर इम्प्लिमेंटेड अंडर स्किन ऑफ अप्पर आर्म. अप्पर आर्म जे स्किन मध्ये हे इंजेक्ट करतो आपण, आणि दॅट प्रिव्हेंट प्रेग्नन्सी अप टू 3 to 4 years. त्याचबरोबर नॉरप्लॅन्ट इंजेक्टेबल आहे. काही आपण इंजेक्शन असे पण बनवले मेलसाठी. मग तुम्ही म्हणाल की या सगळ्या मेथड ज्या आहेत त्यातल्या मेजॉरिटी मेथड फिमेलसाठीच आहेत. मेलसाठी पण काही आपण ड्रग्ज निर्माण केले, पण नंतर लक्षात आलं की त्याचा परिणाम टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन वरती होतो, मेलच्या वर मोठा परिणाम होतो, म्हणून त्या गोळ्यावर पुन्हा बंदी आणली. तर अशा प्रकारे आपण काही फिजिओलॉजिकल मेथड्सचा सुद्धा वापर करतो. अनेक मेथड्स आहेत या फिजिओलॉजिकल. त्याच्यानंतर परमनंट मेथड. आता परमनंट मेथड आपल्याला त्या माहीतच आहेत. आपण ऑलरेडी रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये स्टडी केलेली आहे. मेल मध्ये वॅसेक्टोमी आणि फिमेल मध्ये ट्युबेक्टोमी. मेल मध्ये आपण वास डिफरन्शिया कट करतो आणि बांधतो. त्यामुळं मेलचं जे सीमेन इंटरकोर्स मध्ये रिलीज होणार आहे त्याच्यामध्ये फक्त असणार, त्याच्यामध्ये सीमेन जे रिलीज केलं जाईल त्याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकल चं सिक्रिशन आणि प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रिशन फक्त आहे, बट नो स्पर्म्स. त्यात स्पर्म नसणार आहेत, फक्त सेमिनल फ्लुइड आहे, परंतु ते या ग्लँडचं सिक्रिशन आहे. स्पर्म त्यामध्ये असणार नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. आणि फिमेल मध्ये ट्युबेक्टोमी या मेथडचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये आपण फॅलोपियन ट्यूब, त्यामध्ये आपण फॅलोपियन ट्यूब कट करतो, बांधतो. त्यामुळं रिप्रोडक्टिव्ह सायकल तर सुरू राहतंय. फिमेलमध्ये या मेथडचाच वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये कुठं अडथळा नाही आहे. ते सेकंडरी ओव्हसाइट दर महिन्याला येऊन थांबायचं, दर सायकलला येऊन थांबायचं, ते तिथं ॲम्पुला रिजनमध्ये थांबणार आहे. परंतु इकडून स्पर्म पोचणार नाहीत. स्पर्म पोचू नयेत यासाठी हा अडथळा निर्माण केला. त्या फॅलोपियन ट्यूबला आपण कट करून बांधलेलं आहे. त्यामुळे स्पर्म आणि एग यांचं फ्युजन होणं शक्य नाही. आणि या परमनंट मेथड्स आहेत, या परमनंट मेथड्स आहेत, यांचा उपयोग पण आपण करू शकतो. अशा बर्थ कंट्रोल ही फार मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. बर्थ कंट्रोल आणि या बर्थ कंट्रोल मेथडची माहिती पण प्रत्येकाला असली पाहिजे. या मेथडची माहिती सुद्धा प्रत्येकाला असली पाहिजे. म्हणून आपल्या चॅप्टरमध्ये खास हे आर्टिकल ॲड केलेलं आहे. थँक यू व्हेरी मच.